हरी भाव धरिता पोटी दुरावला जग जेठी ऐसा जगी असे कोण मज द्या हो दाखवून. आज या ठिकाणी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी ही जी कीर्तन सेवा आहे, ही कीर्तन सेवा किम निमित्ताने आहे आपणा सर्वांना ज्ञात आहे, जास्त काही सांगण्याची आवश्यकता नाही. तर ही एक माझं कर्तव्य म्हणून सांगतोय. मागच्या वर्षी या दत्त जन्मोत्सवाच्या निमित्तानं जो 51 वर्षापासून चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह आहे, या अखंड हरिनाम सप्ताहाला मागच्या वर्षी 50 वर्ष पूर्ण झालीत, म्हणजे सुवर्ण महोत्सव झालेला आहे. आता येणारा अमृत महोत्सव आणि त्यानंतर शताब्दी महोत्सव. आणि या 51 वर्षाच्या सप्ताहामध्ये सर्वांच्या प्रेमाने, सर्वांच्या आज्ञेने किंवा गुरुच्या आज्ञेने मज अज्ञ बालकाकडे आलेली कीर्तन सेवा आणि या कीर्तन सेवेकरिता निवडलेला अभंग गुरुवर्य परमपूजनीय ब्रह्मनिष्ठा कृपाळू गुरुमावळी श्री भगवान बाबा सिद्धांत आश्रम वरवंड यांचं हृदय असणारी श्री अभंग गाथा. त्या अभंग गाथेतील 4 चरणाचा अभंग. जीवनामध्ये कोणीही असो, भाव असल्याशिवाय त्याचा उद्धार नाही, आणि ज्याच्या अंतःकरणामध्ये भाव आहे त्याचं वाकडं कोणीही करू शकत नाही. विठोबार असो. थंडीचे दिवस आहे, थोडं थंड जरी काम पडलं तर समजून घ्या आता, आहे की नाही. जर थोडं थंड पडलंच तर मग आपल्याकडे गरम करायची व्यवस्था आहे, पण गरम झाल्यानंतर कोणी थांबणार नाही इथं. असो, त्यामुळे काही चिंता करू नका. आपलं कीर्तन कसं आहे, शाळा कधी भरो टायमावर सुटन, पण कधी कधी कसं आहे, मास्तरला पुरलं पाहिजेत ना, मग लेकरांना लवकरच भरवायची, आहे की नाही. ज्यांना पूर्णतः ते आत्मसात करण्याची ज्यांना इच्छा असते, आमच्या इथे तसंच आहे. वेळ झाली, आता विठ्ठल महाराजांना माहिती आहे आमचे पोट्टे पोर इतके भारी येतं, 8 वाजले की घंटी देतात, मग ते मास्तर कुठे का असे ना, आहे की नाही. म्हणजे विद्यार्थ्यांना सुद्धा तेवढी उत्सुकता पाहिजे, किंवा ते उपदेश आत्मसात करण्याची क्षमता त्यांच्या अंगी असली तर तेच लवकर चालू करतात. असो, या ठिकाणी असे खूप सुंदर गायनाचार्य मृदंगाच्या उपस्थित झाले, म्हणजे त्यांनी माझ्या कीर्तनात उभं राहावं, गायन करावं, मृदंग वाजवावा. इतका मोठा मी नाही, परंतु गुरुवर्य असं म्हणतात की आम्ही मोठे नाही पण आम्ही मोठेच आहेत, आम्ही मोठे नाहीत पण आम्ही मोठेच आहेत, म्हणून ही किंमत आम्हाला या ठिकाणी प्राप्त झाली. असो, जीवनात या ठिकाणी आज 5व्या दिवसाची कीर्तन सेवा. आज या ठिकाणी 4 कीर्तन अतिशय तासामध्ये सुरळीत पार. माझ्या आज या कीर्तनामध्ये तुम्हाला चिंतनच ऐकायला मिळेल, श्रवण करायला मिळेल असं काही नाही. माझ्या अल्पमतीने, अल्पबुद्धीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. कृपया काही हुकलं चुकलं तर तुमची क्षमा करण्याची ताकद तेवढी असावी, आणि तुम्ही क्षमा करसाल, माफ करसाल, एवढी सुद्धा आशा अपेक्षा मला आहे. विठोबार आता या ठिकाणी जीवनामध्ये प्रत्येक जीव जन्माला आल्यानंतर त्याची श्रद्धा, त्याची निष्ठा, त्याचा भाव, ह्या गोष्टी कायम असल्या पाहिजेत. कारण बाबा, मी नेहमी सांगत असतो बरं, आपलं कीर्तन, मी गणेश दादांना अगोदर सांगितलं की माझं कीर्तन शूटिंग करताना जरा सांभाळून, कारण मी कधीच याच्याकडे बघून कीर्तन करत नाही. हे जर झोपले ना भाऊ
त्याचं काय आहे की नाही. म्हणजे काहीच विषय नाही होत आता. म्हणजे हे असं असते आहे की नाही, ते ज्याचं त्यालाच कळत असते. त्यामुळं काही विषय नाही. विठोबा आपलं कीर्तन म्हणजे हसत खेळत आहे. फक्त हसायचं, खेळायला नाही जायचं बरं. हा, जीवनामध्ये कोणीही असो, त्याचा भाव, त्याची निष्ठा, त्याची श्रद्धा ही आवश्यक असते. अनिल महाराज, जीवनामध्ये प्रपंच संसार असो किंवा परमार्थ असो, विश्वास, श्रद्धा, निष्ठा कायम असली पाहिजेत. कारण परमार्थामध्ये सुद्धा देवावरती ज्याचा भाव आहे, देवावरती ज्याची श्रद्धा आहे, निष्ठा आहे, देवावर ज्याचा विश्वास आहे, संतावर ज्यांचा विश्वास आहे, ते जीवनात कल्याणाला प्राप्त होतात किंवा उद्धाराला प्राप्त होतात, परमात्म्याला प्राप्त होतात. आणि संसारामध्ये सुद्धा जर निसंशयित वृत्ती, विश्वास, निष्ठा जर असली तर तो संसार पूर्णत्वात जातो. नाहीतर संसारात विश्वास नसेल, संशय असेल तर फारकत घेण्याची पाळी येते. विठोबा आपण आपल्या जीवनामध्ये आपल्या पतीबद्दल, संसारामधले उदाहरण सांगतो, एखाद्या पतीने आपल्या पतीबद्दल तेवढा विश्वास संपादन केला पाहिजे, त्याच्याबद्दल तेवढी निष्ठा अंतःकरणामध्ये असली पाहिजे. जर का याच्या मनामध्ये संशय असेल, जर तिच्यावर विश्वास नसेल, तर तो म्हणतो बापा मी तसा राहीन पण तुझ्यासोबत संसार करणार. कारण विश्वास कुठेही असो तो महत्वाचा आहे. भाव जीवनामध्ये कुठेही असो महत्वाचा आहे. बाबा महाराज म्हणतात की तुम्ही लोकांना वाटते की संसार लय अवघड आहे, संसार लय अवघड आहे आणि परमार्थ सोपा आहे. पण महाराजांनी सांगितलं ना, अनिरुद्ध बाबांनी, संसार सोपा आहे पण परमार्थ लय अवघड आहे. परमार्थ लय अवघड आहे. कारण परमार्थ अवघडही तेवढा आहे आणि सोपाही तेवढा आहे. भक्ती तो कठीण, हा, आणि भक्ती म्हणजे परमार्थ सोपा पण आहे आणि अवघड तेवढाच आहे. आता भक्ती मार्ग बहु सोपा, जाळी पापा समस्त, म्हणजे सोपाही तेवढा आहे आणि अवघडही तेवढा आहे. आता ते अवघड कोणाला आणि सोपा कोणाला, तो ज्याचा त्याचा अधिकार तेवढा असला पाहिजे, ज्याचा त्याचा अधिकार तेवढा असला पाहिजे. जीवनामध्ये कोणत्याही गोष्टी प्राप्त करण्याकरिता अधिकार जीवनामध्ये महत्वाचा असतो. गीतेमध्ये सुद्धा भगवंतांनी वर्णन केलं की ज्ञानप्राप्तीपर्यंत मोक्षापर्यंत जाण्यासाठी 2 मार्ग सांगितलेत. ऐका, मी कुठे जरी भटकलो तरी तिथपर्यंत येणार, फक्त आठवण तुम्ही करून देसाल. मोक्षापर्यंत जायचंय पण मार्ग किती तिथं. आता मी खापरखेडला यायच्या वेळेस मी दोघा तिघांना फोन केला, म्हणलं कसं यायचं सुरुवातीला बरं. एक जण म्हणे महाराज वरुड मार्गे भारज खापरखेडा, आणि एक जण म्हणे गोपीला उतरा सरळ खापरखेडा. नक्की जायचं कोणत्या मार्गाड. आता म्हटलं ते मार्ग 2 जरी असले, भारज मार्गे आणि गोपी मार्गे, पण तर येणार कुठं. हा, तसं मोक्ष हे साध्य आहे आणि त्याची साधना मात्र 2 आहेत, एक कर्म मार्ग आणि एक ज्ञान मार्ग. बरोबर. पण आपण जे सोपं वाटते त्या मार्गाचा अवलंब करावा. परंतु अधिकार नसताना ज्ञान मार्गाचा अवलंब केला तर तो सोपा अजिबात नाही. कारण ज्ञान मार्गाचा अवलंब करण्याकरिता तेवढा अधिकार आपल्याला नाही. भगवंत गीतेमध्ये वर्णन करतात की हे जे 2 मार्ग आहेत, ज्ञान मार्ग आणि कर्म मार्ग. कर्म मार्ग म्हणजे पिपीलिका मार्ग आणि ज्ञान मार्ग म्हणजे विहंगम मार्ग. पिपीलिका म्हणजे मुंगी आणि विहंगम म्हणजे पक्षी. झाडावरती एक फळ आहे आणि ते फळ मुंगीलाही खायचं आणि पक्ष्यालाही खायचं. तिथपर्यंत जायचं अगोदर कोण जाईल?
थेट तिथपर्यंत. म्हणजे ज्यांना ज्ञानप्राप्तीचा अधिकार आहे, ज्यांना ज्ञानाचा अधिकार आहे, ते ज्ञानाच्या साह्याने थेट मोक्षापर्यंत प्राप्त होतात. आणि जे मुंगीसारखे लोक येतं त्यांना पहिले खोडावर खोडावर ना फांदीवर, फांदीवरून फळावर. मग तसं जीवनामध्ये जो ज्याचा अधिकार असेल त्याने त्या मार्गाचा अवलंब करायचा. विठोबा आता ते शाळा आता निघल्यात, त्याचा अधिकार नसताना त्याच्या बुद्धीत शिर जरी नसलं तरी मास्तर लोक प्रयत्न करतात त्याच्या बुद्धीत ते शिरवण्याचा. अधिकार जरी नसला तरी, त्याला काही येत नसलं तरी. परंतु पूर्वीची जी गुरुकुल परंपरा आहे, पद्धत आहे, त्या गुरुकुलाचा नियम असा होता की तिथे आश्रमामध्ये पहिले त्याचा अधिकार पाहायचा. बघा आता निघले ना ते परीक्षा, काही काही इंग्लिश शाळेमध्ये पहिले परीक्षा घेतात की याची बुद्धी किती आहे, याची बुद्धीची क्षमता किती आहे. पहिले त्याची परीक्षा घ्यायची आणि तो जर आपल्या परीक्षेमध्ये पास झाला तरच त्याला ऍडमिशन, बाकीच्या वागरी. त्याचा बुद्धीची तेवढी क्षमता, तेवढा अधिकार त्याचा पाहायचा. तसं आश्रमात तीच पद्धत आहे. एखादा नवीन विद्यार्थी गेला की त्याला बाबा लगेच गीतेच्या पाठाला नाही बसवत. आणि असे पुरं जर बसवले ना, अरे काय म्हणतील याचा अंदाजच नाही. कारण 7 वर्षापासून बाबांनी ते काम माझ्याकडे सोपवलं, गीता शिकवायचं, संस्कृत आहे की नाही. 3ऱ्या अध्यायाचा एक श्लोक आहे, देहिनोस्मिन्यथा देहे कौमारम यवनम जरा. आहे महाराज, या श्लोकाचा अर्थ असा आहे की या देहाच्या 3 अवस्था आहेत, कौमारम यवनम जरा. कुमार अवस्था, यवन म्हणजे तरुण अवस्था, आणि जरा म्हणजे वृद्ध अवस्था. या देहाच्या किती अवस्था आहेत? 3 अवस्था. मग मी त्याला शिकवलं, हे गीतेमध्ये वर्णन केलेल्या श्लोकाने, देहिनोस्मिन्यथा देहे कौमारम यवनम जरा. ते म्हणते काऊन मारलं येऊ का जरा. काय म्हणते, काऊन मारलं येऊ का जरा. म्हणलं त्याचा श्लोक असा नाही, अर्थ असा नाही, काऊन मारलं येऊ का जरा नाही, कौमारम यवनम जरा. म्हणजे त्याचा अधिकार नसताना आपण त्याला ते त्या पाठामध्ये बसवलं, परंतु त्याने ते आत्मसात तर नाही केलं, पण ते सगळं चुकीचं म्हटलं, अधिकार. मग त्याला सुरुवातीला काय करायचं, आमचे विठ्ठल महाराजांना विचारा, तुम्ही जेव्हा सुरुवातीला आश्रमात आलते तेव्हा बाबांनी काय काम सांगितलं होतं? काय काम सांगितलं महाराज तुम्हाला? सांगा माईक मध्ये, लाजून नका. खऱ्याची काय माय मेली? खरं सांगायला काय अडचण आहे? काय सांगितलं महाराज तुम्हाला काम? गायीची सेवा करायची सांगितली. गायीचा सांभाळ करायचा, गायीला पाणी पाजणे, गायीला चारा घालणे, शेतामध्ये जाणे, शेतातले काही काम असणे ते करणे. म्हणजे कर्मामध्ये तुमचा अधिकार आहे, ज्ञानामध्ये अधिकार नाही. परंतु कर्म करून करून जेव्हा तुम्ही कर्म असे करसाल, कर्म कसे करसाल, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा ते कर्म फल हेतुर्भुर मा ते संगोस्त्व कर्मणी. जेव्हा तुम्ही संतांच्या उपदेशाप्रमाणे सांगितल्याप्रमाणे जर कर्माचा अवलंब केला आणि निरपेक्षपणे फलाची अपेक्षा न करता ते जर कर्म केले तर त्या कर्माची फळ तुम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. त्या कर्माचं फळ म्हणजे गुरु तुम्हाला आपोआप उपदेश करतील, उपदेशाने तुम्हाला ज्ञान प्राप्ती होईल, ज्ञान प्राप्तीने मात्र मोक्षाची प्राप्ती होईल. विठोबा मला हे सांगायचंय की जीवनामध्ये जसा अधिकार असेल तसे संत आपल्याला उपदेश करत असतात. मग तसंच जीवनामध्ये या देवाची प्राप्ती करून घेण्याकरिता तुम्हाला सुद्धा काही गोष्टीची आवश्यकता, आपल्याला काही गोष्टीची आवश्यकता सांगितलेली, तो म्हणजे भाव. आता भाव खूप ठिकाणी भाव आलेला आहे. भावाची व्याख्या अशी सांगतात की जो देवाबद्दल आपल्या मनात असलेला कळवा किंवा प्रीती जी आहे ती संपादन करणे. या ठिकाणी असा अर्थ अपेक्षित नाही, किंतु भगवान महाराजांना जो अर्थ अपेक्षित आहे तो अर्थ अपेक्षित आहे. तुम्हाला मी सांगतो थोडक्यात
की या ठिकाणी जो भाव आहे तो भाव म्हणजे ब्रह्मभाव. आणि ब्रह्मभाव म्हणजे जिकडे पाहे तिकडे दिसे हरी रूपा, कोणा पूजावे हा वाढला विकल्प. झाली पूजा, झाली पूजा, झाली पूजा, पूजक भाव गेला, ब्रह्मभाव अंतरी. झाली पूजा, झाली पूजा, पूजक भाव गेला, ब्रह्मभाव अंतरी उसळला, ब्रह्मभाव अंतरी उसळला. आता ऐका, देव आणि मी यामध्ये जे द्वैत आपल्याला दिसते किंवा जे द्वैत आहे या द्वैताची निवृत्ती करून तो देव आणि मी हे दोन्ही एकच आहे अशी जेव्हा बुद्धीची भावना होईल त्याला भाव म्हणतात. काय? तो देव आणि मी हे दोन नाहीत, किंतु अद्वैत रूपाने जर विचार केला तर आम्ही दोघं एकच आहो अशी जी बुद्धीची भावना होते त्याला म्हणायचं भाव. आणि अशी जेव्हा भावना होते तेव्हा मात्र जिकडे पाहे तिकडे सर्वमय गोविंद अशी जेव्हा बुद्धीची भावना होते, बुद्धीचं ज्ञान होते त्याला म्हणायचं भाव. आतापर्यंत आपण म्हणतो देवाबद्दल माझ्या मनात लय भाव आहे. काय म्हणतो आपण? देवाबद्दल माझ्या मनात लय भाव आहे. तो भाव आहे पण वस्तुता खरंच भाव म्हणजे वाच्यार्थाने भाव आहे पण लक्षार्थाने भाव मात्र अजिबात नाही. कारण तू फक्त बोलतो भाव आहे परंतु भाव मात्र नाही. कारण तो बोलण्यामध्ये बोलण्याच्या ओघामध्ये उच्चारण करतो तो देव मी, हे द्वैत आलंच ना. मग ज्या ठिकाणी द्वैत आलं त्या ठिकाणी भाव राहिला का? आता नाही. तुमची बाबाबद्दल तुमच्या मनातले म्हणजे भाव आहे. कारण ते म्हणतात की बाबा आमच्याशी एकरूप झालेले आहेत अशी ज्यांची भावना होती त्याला म्हणायचं भाव. आणि हा भाव उत्पन्न झाला पण हा भाव सोपा नाही बरं. एक हृदय भारे सांडाद्वैत भाव, सांडाद्वैत भाव ओळख हारे देव अंतरीचा. महाराज असा भाव प्रगट होण्याकरिता हे महाराजांच्या पाठातले शब्द येते. तो भाव प्रगट होण्याकरिता ते सोपं नाही. त्याला गुरुकृपा असावी लागते, गुरुकृपा असावी लागते. म्हणून तर तेव्हा मला समजलं की जीवनामध्ये जर कोणतीही गोष्ट साध्य करायची असेल तर गुरुची कृपा महत्वाची आहे. गुरु कृपे विना नवे कार्य सिद्धी, हे तो संत आधी बोलियले, हे तो संत आधी बोलियले. काय बोलियले? की गुरु कृपे विना नवे कार्य सिद्धी. तुम्ही जीवनामध्ये कोणतंही कार्य हाती घ्या पण ते हाती घेतलेलं कार्य गुरु कृपा असल्याशिवाय पूर्णत्वात जात नाही. त्याला गुरुचीच कृपा पाहिजेत. आता बघा ना आपल्या तो अनुभव आला आहे. कारण माझा जन्मही नव्हता त्या कालावधीच्या अगोदर पासून तुम्हाला सर्वांना बाबांचं सानिध्य लाभलं. मी तुम्हाला त्याबद्दल काय माझा अनुभव सांगणार आहे. तो अनुभव तुम्हाला आलेलाच आहे की जीवनामध्ये ज्याच्यावरती गुरुची कृपा झाली त्याला काहीच कमी नाही. त्याला नव्हतं मिळत आता कमी नाही. ही कृपा गुरुची कृपा ही आता काहीच कमी नाही. भाऊ घरी काहीच नाही, घरी आपल्या घरी काहीच नाही पण गुरुच्या कृपेने आता काहीच कमी नाही. आणि जेव्हा कमी असल
तेव्हा कमी असेल पण समाधान कमी होणार नाही. कारण जीवनामध्ये पैसा देवापेक्षा मोठा नाही. ऐका, जीवनात पैसा देवापेक्षा मोठा नाही पण देवापेक्षा कमीही नाही. कारण दवाखान्यात जर गेलं तर डॉक्टर, काही काही डॉक्टर आहेत देवासारखे, ते आपल्याला देव समजून सेवा करतात, पण काही काही माणसं पैशाशिवाय इलाजच करत नाहीत. देवापेक्षाही कमी नाही. परंतु असो, जीवनामध्ये पैसा असो की नसो, पण गुरुची कृपा असल्यावर समाधान मात्र निश्चित प्राप्त होते. विठोबा आणि खरोखर सांगू, तुम्ही तर पाहता बाबा, आमच्यापेक्षा संपत्तीनं ऐश्वर्यवान लय लोक आमच्यासोबत पाहिले असेल तुम्ही, पण त्यांची नेहमी कटकटच. आपला तसा काही जास्त विषय नाही, कारण आपण आपल्यावर गुरुची कृपा आहे आणि त्याचं फळ म्हणजे समाधानी वृत्ती असल्यामुळे आता काही विषय नाही. परंतु असो, गुरुची कृपा ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, समयासे सादर व्हावे, समयासे सादर व्हावे, समयासे सादर व्हावे, समयासे सादर व्हावे, देव ठेविल तैसे राहावे, देव ठेविल तैसे राहावे, समयासे सादर व्हावे, समयासे सादर व्हावे, देविन तैसे राहावे, समयासे सादर व्हावे, समयासे सादर व्हावे. हा प्रश्न एकदा बाबांना विचारला होता एका व्यक्तीने. बाबा, तुमच्यावर खूप वाईट प्रसंग आलेत. ऐका, मी विषयाच्या बाहेर जाणार नाही. बाबा, तुमच्यावरती खूप वाईट प्रसंग आलेत, पण तुम्ही त्या वाईट प्रसंगाचा सामना करून, परिस्थितीचा सामना करून इथपर्यंत आलेत. ऐका, बाबा म्हटले, माझ्या जीवनामध्ये समयासी सादर व्हावे म्हणजे जशी माणसावर वेळ येईल, फक्त माणसाने ती वेळ पुढे पाठवायची, तिचा सामना करायचा. दुःखाचे दिवस गेल्याशिवाय सुखाचे दिवस येत नसतात, हे बाबांचं वाक्य आहे. म्हणून जीवनामध्ये कधीही दुःख भोगायला तयार राहा, आणि दुःख भोगायला आलं की त्या मागे सुखाची सुद्धा प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही, है की नाही? मग माझ्या जीवनामध्ये संकट आलेत, पण ते संकट निवारण करण्याचं सामर्थ्य मला कशाने प्राप्त झालं? गुरुकृपेने प्राप्त झालं. गुरुकृपा महत्वाची. काय सांगतो मी? गुरुकृपा महत्वाची आहे. मग या ठिकाणी सर्व संकट गुरुकृपेने निवारण झालीत आणि इथपर्यंत मी पोहोचलो म्हणजे ब्रह्मभावाला प्राप्त झालो. मने भगवान झालो नारायण वो. भक्ती भावाचे घातले जीवन, वरी सद्गुरूचे झाले अभयदान. आली अंतरी प्रतिती परिपूर्ण, मने भगवान झालो नारायण. मी आता नारायण स्वरूपाला प्राप्त झालो. आता मला काही कर्तव्य शिल्लक राहिलं नाही. ही सगळी कृपा कोणाची आहे? गुरुची कृपा आहे. आणि बघा, गुरुच्या कृपेने मला जे प्राप्त झालं त्याच्या समोर मी माझं नाव कधीच दिलं नाही, कारण हे प्राप्त गुरु कृपेने झालं, पांडुरंगाच्या कृपेने झालं. त्याला मी माझं नाव देऊ कसं? आजकाल तुम्ही पाहून घ्या, एखादा राजकारणी, मी कोणाला काही उद्देशून म्हणत नाही बरं, पण जे खरं आहे ते खऱ्याचे काय माहिती कोणी का असे ना. आता तुम्हीच पहा ना, एखाद्या मंत्र्याने किंवा कोणी असो, त्यानं समजा शिक्षण मंत्रालयात जाऊन जर शाळा आणली, हायस्कूल आणलं, तर तो शक्यतो आपलं नाव देतो
त्या हॉस्पिटल आपल्या हायस्कूलला किंवा शाळेला तो कोणाचं नाव देतो? एक तर आपलं नाव देतो, नाहीतर बापाचं नाव देतो, नाहीतर आईचं नाव देतो. आई देतो की नाही बाबा? पण भगवान महाराजांनी आतापर्यंत जेवढे काही कार्य केलेत, कोणत्या कार्याला स्वतःच नाव आहे? जेव्हा आता त्यांचं म्हणणं असं आहे की आता हे जे निर्माण होते, मला प्राप्त होते, हे भाऊ कोणाचीच नाही, हे फक्त माझी गुरुची कृपा आहे आणि देवाची माझ्यावर कृपा आहे, म्हणून सगळं होते. म्हणून यशस्वी पांडुरंगाच्या कृपेने मला हे सगळं प्राप्त होते. जसं की नाथ महाराजांना सुद्धा त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना पांडुरंगाच्या कृपेने प्राप्त झालं. म्हणजे त्यांच्या प्रत्येक प्रयत्नाला विजय आला. विजय म्हणजे कधी पण यश आलं आहे की नाही? कधी पण पदरात यशच, अपयश कधीच नाही, विजय. म्हणून नाथ महाराजांच्या पांडुरंगाचं नाव आहे विजयी पांडुरंग, आणि अशा आपल्या आश्रमातल्या पांडुरंगाचं नाव आहे यशस्वी पांडुरंग. म्हणजे मी हाती घेतलेलं कार्य पूर्णत्वास नेण्याचं कार्य, यशस्वी करण्याचं काम माझ्या पांडुरंगाने केलं, गुरुच्या कृपेने झालं. म्हणून माझं नाव कुठेच नाही आणि कधी देणारही नाही. आणि आता पण आमचे आमदार साहेब आले तर आणि म्हणे महाराज एवढा मोठा 15 वर्ष झाले मी सत्तेवर आहे. अहो हे लोक निवडून आल्याबरोबर तर आमच्याकडे पत्र घेऊन येतात, हे द्या ते द्या, मागण्या करतात. परंतु 15 वर्षापासून मी सत्तेवर आहे, तुम्ही आणखी काहीच नाही मागितलं राजाओ. त्याचं कारण असे म्हटले की तुमचं लोकांचा आसरा येते, 1 रुपयाचं देता आणि 10 रुपयाचं बोलतात, 1 रुपयाचं देतात आणि 10 रुपयाचं बोलतात. त्यामुळे आणि तुम्ही दिलेली एखादी गोष्ट त्याच्यावर तुमचं नाव टाका लागते. यांच्या निधीतून प्रयत्नातून आहे का नाही नाव? आहे का नाही नाव तिकडं? हा, मग तुमचं नाव टाका लागते. मग महाराज म्हणले आमच्या कार्यामध्ये माझं काय कोणाचंच नाव नसलं पाहिजे, फक्त माझ्या गुरुचं आणि माझ्या पांडुरंगाचं नाव असलं पाहिजे. विठोबा म्हणून महाराजांनी इथपर्यंत मला जे काही ब्रह्मरूप केलं, नारायण स्वरूपाला मी प्राप्त झालो, ही माझ्यावर असलेली गुरुकृपा. आणि आता त्या गुरुच्या कृपेचा मोबदला महाराजांनी आता तो जानेवारी महिन्यामध्ये द्यायचं ठरवलेलं आहे. कारण ज्या श्री गुरुच्या कृपेने महाराजांना एवढी जीवनमुक्त अवस्था प्राप्त झाली, आता तेच श्री गुरु किसन महाराज साखरे, आता त्यांना 1 वर्ष पूर्ण होते. पुढच्या महिन्यामध्ये त्यांना समाधी अवस्थेला प्राप्त होऊन 1 वर्ष पूर्ण होते. आणि तो प्रथम पुण्यस्मरण सोहळा या ठिकाणी आश्रमामध्ये दिनांक 4 जानेवारी पासून त्या सप्ताहास आरंभ होतोय. आणि तोच भव्य दिव्य स्वरूपाचा पुण्यतिथी सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे. तो पुण्यतिथी सोहळा साजरा करण्याचं कारण काय महाराज? की माझ्या जीवनामध्ये त्यांची झालेली कृपा. धन्याज जगी झालो,
म्हणे भगवान हौस होती झाली प्राप्ती गुरुकृपे झाली आनंदाची छाया झाली आनंदाची छाया छाया. जीवनामध्ये आज मी धन्य झालो त्याचं कारण आहे गुरु कृपेशी लाधलो. म्हणून या ठिकाणी खरोखर खापरखेडाचे गाव आहे. हे खूप भाग्यवान आहे कारण या सगळ्या गावावर गुरुची कृपा झाली. मला वैभव महाराजांनी सांगितलं, म्हटलं जरा मनात अशी हे वाटायचं की 12 महिन्यापासून म्हणजे 1-1.5 वर्ष झालं बाबा कीर्तन करत नाही. तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे का नाही? कीर्तन कुठे करत नाही, परंतु ते म्हणले यावर्षी बाबा येणार आणि ते कीर्तन करणार. म्हणजे किती बाबांनी संकल्प केला की कीर्तन बंद करायचं, परंतु खापरखेडमध्ये ती भावना जागृत होते कीर्तन करायची. कारण हे फळ कशाचं आहे? तुम्ही ती संपादन केली. एक माणूस म्हणे बाबांना, महाराज मला आशीर्वाद द्या. काय म्हणे? आशीर्वाद द्या. महाराज म्हणले आशीर्वाद म्हणजे काय खिरापती का द्यायला? आशीर्वाद ही गोष्ट द्यायची नसते, ती संपादन करायची असते. आणि ती संपादन अशी करायची असते तसे कर्म आपले असले पाहिजेत. असे महाराज कधी म्हणतात का आशीर्वाद सुखी भव? कधीच नाही म्हणत. तुमच्यावर तर लय कृपा आहे, तुमच्यावर तर लय कृपा आहे. तुमच्या जागी दुसरा एखादा असता ना तर ते मला नको रे बाबा आहे की नाही. मग जे अग्नीचा स्पर्श करायला पुरला, पण गुरुजवळ गुरुजवळ कोणी थांबतच नाही. पण जे थांबतात समजायचं यांना गुरुकृपा झालेली आहे म्हणून ते थांबतात. मग जीवनामध्ये काही असो गुरुकृपा महत्वाची. महाराज म्हणतात ती गुरुकृपा मी माझ्या आयुष्यामध्ये संपादन केली, त्याचं हेच फळ. आणि माझ्या अंतःकरणामध्ये जो देवाबद्दल भाव प्रगट झाला, जी भावना उत्पन्न झाली, ती कशामुळे झाली? गुरुच्याच कृपेने झाली. हा या अभंगाला अनुसरून विषय हा गुरुकृपेचा. जीवनामध्ये काही असो तशी भावना उत्पन्न होत नाही आणि तसा भाव होत नाही. कारण जे आत्मस्वरूपाचं अज्ञान आहे त्या आत्मस्वरूपाच्या अज्ञानाची निवृत्ती गुरुकृपेना विना होत नाही. आणि जे गुरुकृपेच्या आधारेच हे ज्ञान प्राप्त होतं म्हणजे देव मी. विठ्ठल जळी स्थळी भरला हरिता सर्वत्र देव दिसला पाहिजे अशी जेव्हा भावना आपल्या बुद्धीमध्ये प्रकट होते तेव्हा त्याला म्हणायचं भाव. आणि देव त्याच भावाचा भुकेला आहे. देव त्या भावाचा भुकेला आहे की देव म्हणतो अरे तू आणि मी वेगळा नाही, किंतु तू आणि मी एकच आहे. दिसायला जरी दोन असले पण असायला मात्र एकच आहे. जसं पती आणि पत्नी दिसायला दोन पण असायला एक. म्हणा कसं तू पाहता ना व्यवहार, काम पठ्ठ्या करते पैसे यांच्या काय जाऊ द्या ना, आपल्याच घरात येत, आपल्याच घरात पैसे झाले. कारण त्याला विश्वास आहे की ती आणि मी दिसायला जरी दोन असलो पण असायला एक आहे. तसं देव आणि मी दिसायला दोन जरी असलो तरी असायला आत्मस्वरूपाने जर विचार केला तर आम्ही एकच आहोत. अशी ज्याची भावना तो भाव. आणि देव अशा भावाचा भुकेला आहे. देव आपल्या जे व्यावहारिक स्वरूपाचे जे लौकिक हे भोग आहेत आपण त्याला हे देतो देवाला, ते देतो. देवाला काही गरज नाही. देव भावाचा भुकेला हाचे दुष्काळ अंतरीच घेतो गोडी
अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा आपुल्याच वैभवे शृंगारावे निर्मळे तुका म्हणे जेवी सवे प्रेम द्यावे प्रीतीचे तो देव देवाला कशाचीच गरज नाही, फक्त भाव महत्वाचा आहे की नाही. बाबा तुम्हाला बाबा नेहमी म्हणतात की तुम्ही बाकीच्या भानगडीत पडू नका, तुम्ही फक्त मला जे अपेक्षित आहे ते कार्य करत राहा, ते मला जे अपेक्षित आहे फक्त ते करत राहा, यातच माझी प्रसन्नता आहे, यातच माझी प्रसन्नता आहे. म्हणजे जो भाव आहे तो भावाचा भुकेला आहे तो श्रीकृष्ण आणि अनेक प्रमाण नाही नाही, त्याला भाव महत्वाचा आहे. आणि तो भाव, त्याला जो भाव अपेक्षित आहे तो भाव ज्याच्या जवळ आहे, म्हणजे तो भाव ज्याच्या अंतःकरणामध्ये आहे, अशा भावनावान पुरुषाला देव अंतर नाही, किंवा देव त्याच्या जवळून निघून गेला किंवा देव त्याला दुरावला, भावनावान पुरुषापासून देव दुरावला असं कधीच भाव धरिता पोटी भाव धरिता भाव धरिता पोटी भाव धरिता पोटी भाव धरिता क्या भात आहे, सगळा कच्चाच आहे. क्या भात असो सुंदर प्रमाण. आता या ठिकाणी असं झालं, काय काय माझ्याकडे असे पाहू राहिले ते मार्के बैलासारखं हसवते कधी, कारण पहिल्यापासून विनोदी शैलीमध्ये सर्वांना ऐकण्याची सवय लागली आहे की नाही. पण आज काही मेळ बसून नाही राहिला. आता मला सांगा, समजा साहेबराव बाबाच्या दुकानात जर गेलं किंवा वरुडच्या त्रिमूर्ती दुकानात जर गेलं तर तुम्हाला भजन जिलेबी भेटणार आहे का? भेटणार आहे का? जर तुम्ही तिथलचे आयटम जर खाऊन पाहिले तर मला हे सांगायचंय की जिथे जे आहे तेच तुम्हाला भेटल. आता आपल्याकडे ते नाहीच तर तुम्हाला भेटणार कसं आहे? जे आहे ते मी देईल, जे आहे ते देईल. त्यामुळे जास्त काही अपेक्षा करू नका. जे माझ्या बुद्धीप्रमाणे जे काही चिंतन सांगता येईल ते मी सांगण्याचा प्रयत्न करतो. असो, या ठिकाणी महाराज म्हणतात की भाव धरिता पोटी दुरावला जग जेठी. मग अशा भावनावान, ज्याच्या अंतःकरणामध्ये भाव आहे, अशा भावनावान पुरुषाच्या जवळ म्हणजे त्याच्यापासून देव दुरावत नाही.
आणि जर दुरावत असेल तर ऐका, दुरावत असेल तर अमृताने आले कोणासी मरण, अमृताने आले कोणासी मरण, द्यावं दाखवून माझा ऐसा, माझा ऐसा, द्यावं दाखवून माझा ऐसा, हरिनाम गाता मी वाया का जाईल, हरिनाम गाता मी वाया का जाईल, हो हरिनाम गाता मी वाया का जाईल, वाया का जाईल, वाया का जाईल. महाराज म्हणतात अमृताने आले कोणासी मरण. एखाद्याने जर अमृत प्राशन केलं, अमृत पिलं तर आशाला मरण येईल का हो? आणि जर अमृत पिऊन जर तो मरेल तर मग भाव असून देव त्याच्यापासून दुरावेल. ऐका, पण अमृत पिणारा कधी मरत नाही, तसं भावनावान पुरुषाच्या पासून देव कधी दुरावत नाही. म्हणून जर असा कोणी असल, दाखवून द्या. बॉन्ड पेपर लिहून देतो. जसं की रात्री गुरुजींनी लिहून दिलं, सांगितलं तुम्हाला ठामपणे. काय सांगितलं की 1 वर्षापर्यंत ज्या घरामध्ये भांडणं चालू आहेत किंवा पिणारा माणूस असेल ज्या घरामध्ये, त्या घरामध्ये फक्त माय माऊली ना 1 वर्षापर्यंत म्हणजे 365-66 दिवस रामकृष्ण हरिमंत्राचा जप करत करत अन्न शिजवायचं आणि ते अन्न त्याला खायला द्यायचं. त्याची दारूही सुटल. हा, आणि जर असं नाही झालं लिहून देतो. तसं महाराज म्हणतात की ऐसा जगी ऐसा जगी आसे कोण, 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 ऐसा जगी जगी वा. जाऊ दे, आपण काय सांगत नाही. कालच सांगेल महाराज टाळ्या वाजवचा, है की नाही? ते डबल सांगणं पुरत नाही ना आपल्याला. मग ऐसा जगी असे कोण, मजा द्या हो दाखवून. कसा दाखवून द्या की ज्याच्या अंतःकरणामध्ये भाव आहे पण देव त्याच्यापासून दूर झाला, असा कोणी दाखवून द्या. कारण
ज्याच्या अंतकरणामध्ये भाव आहे देव त्याच्यापासून कधीच दूर जात नाही. शुद्ध ज्याचा भाव झाला कोणी नाही देव वा सुंदर. शुद्ध ज्याचा भाव झाला आणि दुरी नाही देव त्याला दूर नाही किंतु जवळच आहे. कारण त्याचा भाव शुद्ध आहे, त्याच्या अंतकरणामध्ये देवाबद्दल भाव आहे. आणि भावाबद्दल जर गोष्ट सांगायचं ठरलं तर भाव जर कोणाचा पाहायचा असेल अंतकरणातला भाव तर तो गवळणीचा भाव जसा होता. कृष्णाबद्दल गवळणीच्या अंतकरणामध्ये जसा भाव होता तसा भाव आपल्याला पाहिजे, तशा आपल्या अंतकरणामध्ये पाहिजेत. कसा भाव? मी अगोदर काय सांगितलं की जिकडे गेलं भगवान म्हणे पाहता कृष्ण दृष्टी. हा म्हणजे काही जरी पाहिलं तरी तो दिसला पाहिजे असा भाव. गवळणी अंतकरणामध्ये कृष्ण बसला, कृष्णाबद्दल भाव जडला अंतकरणामध्ये, पण जिकडे पाहे तिकडे फक्त कृष्ण दिसू लागला. मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में सुध बुध खोई तेरे प्यार में सुध बुध खोई तेरे प्यार में मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में भूल गई तेरे संसार में सब कुछ भूल गई तेरे सब कुछ भूल गई तेरे संसार में सब कुछ भूल गई तेरे संसार में जोत जगा दे जोत जगा दे वही नाम ले ले वही वा टाळे वाजवायचा. ज्योत जला दे प्रीत लगा दे चरणों में ले ले मुरली वाले ओ बंसी वाले मुरली वाले हो बंसी वाले. वाह सब कुछ भूल गई तेरे संसार में. महाराज त्याचं कारण असं होतं की भाव अंतकरणामध्ये तसा होता. महाराज तुम्ही भगवान बाबा ही वर्णन करतात. हरी धन्य गवळी यांचा भाव सद्गतीत तो उद्धवराव विसरलासे देह भाव भगवान सांगतो तरी जावोनी गोकुळा प्रेते पहावी ते डोळा तरी जावोनी गोकुळा प्रेते पहावी ते डोळा ऐसे कळवा घन साबळा गोपी म्हणती आरतेने. धन्य गवळी यांचा असा गवळणी सारखा भाव आपल्या अंतकरणामध्ये असला पाहिजे. जसं गवळणीला सर्वत्र आपल्या दृष्टीचा विषयच कृष्ण झाला होता तसा आपल्या दृष्टीचा विषय सुद्धा परमात्मा व्हायला पाहिजे. तेव्हा त्याला म्हणायचं खरा भाव. एक राधा एक मीरा दोनों ने श्याम को चाहा अंतर क्या दोनों की
बोलो अंतर क्या दोनों की चाह में बोलो एक प्रेम दीवानी एक दर्द दीवानी एक प्रेम दीवानी एक दर्द दीवानी एक प्रेम दीवानी एक दर्द दीवानी एक राधा एक मीरा दोनों शाम को चाह अंतर क्या दोनों की चाह में बोलो एक राधा एक मीरा दोनों ने शाम को चाहा अंतर क्या दोनों की चाह में बोलो एक प्रेम दीवानी एक दरस दीवानी अंतकरणामध्ये मीराबाईने कृष्णाला पाहिलं पण कुठे पाहिलं राधाने मधुबन में आणि मीराने मन में पाया मग असा भाव जसा गवळणीचा भाव होता हे भागवत कथा जी आहे ही भागवत कथा आपण जेव्हा म्हणजे कथाकार सेवा तुम्हाला सांगतो महाराज म्हणतात की भागवत कथा सांगता सांगता कथाकाराने कृष्णासारखं करू नये किंतु कथेमध्ये जो गवळणीचा भाव प्रकट केला तसा भाव आपल्या अंतकरणामध्ये उत्पन्न झाला पाहिजे अशी कथा सांगितली पाहिजे नाहीतर कृष्णाचं चरित्र सांगता सांगता स्वतः कृष्ण होऊन जायचं विठोबा या ठिकाणी भाव महत्वाचा आहे आणि असा भाव आपल्या अंतकरणामध्ये जर उत्पन्न झाला तर देव त्याला कधीही सोडून जाणार नाही जाऊ शकत नाही आणि जर असं कोणी जर तुम्ही एखाद्याने ऐकलं असेल तर ऐसा जगी असे कोण मज द्या हो दाखवून जया धरिले विठ्ठले जया धरिले विठ्ठले त्याचे अनहित केले ऐसा जगी असे कोण मज द्या हो दाखवून मग महाराज म्हणतात की जीवनामध्ये मी संतावर विश्वास ठेवला की हरिनाम गाता मी वाया का जाईल आणि माझे का होईल अनहित जर भगवंताच्या नामाचा उच्चारण करून जर लोक अधोगतीला गेले असते तर संत काय वेडे नव्हते रात्रंदिवस भजन करायला संत वेडे होते का नाही किंतु त्यांना माहित होतं देवाच्या नावाचा उच्चारण केल्यानंतर भजन केल्यानंतर स्वतःच माणसाचं अनहित कधीच नाही होणार किंतु हित झाल्याशिवाय राहणार नाही आणि जो हिताला जागतो तो धन्य असतो ऐका जो हिताला जागतो तो धन्य असतो म्हणून महाराज म्हणतात की प्रत्येकाने आपलं हित ऐका मी त्यावरतीच बोलणार आहे आपलं हित ज्याला कळतंय ना तोच या जगात तरुण जायचा प्रयत्न करत असतो ज्याचं हित कळतं आणि ज्याला आपलं हित कळत नाही ते बेथुमान काही करतात बिनधास्त देवाला घाबरत नाही देवाच्या बापालाही घाबरत नाही पण त्यांना देव बरोबर करतो कारण जगी जीवनाचे सार घ्यावे जाणूनी सत्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर ज्याचे कर्म तैसे फळ देतो जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर
केलं, देवानं बरं नाही केलं. देव कोणाचं बरं आणि वाईट करायला रिकामा नाही, किंतु तो जगाचा मालक आहे, त्याला अख्ख्या जगाचं पडलं. तुमचं काय तो वाईट आणि बरं करणार? हे ज्याचं त्याचं वाईट आणि बरं हे देवावर नाही, हे आपल्या कर्मावर अवलंबून आहे. ज्याने आपल्या जीवनामध्ये कर्म चांगले केले त्यांचं चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही. ज्यांनी लोकांचे बांध कोरले किंवा लोकात भांडणं लावले त्यांचं वाईट झाल्याशिवाय राहिलं नाही किंवा चांगलं त्याचं कधीच होणार नाही. म्हणून महाराज म्हणतात, आता काही काही लोक म्हणतात बरं बाबा माझ्या वाणीचं नाही, तो महाराज या जगाला तुमच्या वाचून काही गरज पडली नाही. आता तुमच्या वाचून काही गरज पडली नाही, कारण संत इतकं सांगतात, इतका उपदेश करतात, या जगासाठी स्वतःच जीवन जाळतात, हाडाची काढ करतात, रक्ताचं पाणी करतात, रात्रीचा दिवस करतात संत या लोकांसाठी, आणि यांना काय घेणं देणं नाही. पण महाराज म्हणले त्यांना गरज जरी नसली ते त्याचे कर्म आहेत, ते आपल्याला सोडून गेले काय ना आपल्याला धोका दिला काय, आपल्याला फरक पडत नाही. यानं धोका दिला तर आपल्याला काय हानी नाही, फक्त देवानं धोका देऊ नये, फक्त देवानं धोका देऊ नये. आणि ज्याला देवाने धोका दिला मग त्याला मोका कधीच नाही भेटत, कधीच नाही. म्हणून महाराज म्हणतात की जग कसंही असो आपले कर्म आपण सोडायचे नाही. आपले कर्म आपण सोडायचे नाही म्हणजे आपलं हरी भजन कीर्तन मुलांना शिकवणं, त्याने अभ्यास नाही केला, पाठ नाही केलं तर एवढं काय काळजी टेन्शन घ्यायचं नाही. आपण आपलं काम करायचं फक्त, आणि त्या कर्माची फळं देव आपल्याला दिल्याशिवाय राहणार नाही. कदाचित देव आपल्याला आपल्या कर्माची फळं उशिरा भेटतात, कारण ते काय दिवसभर काम केलं की संध्याकाळी पैसे असं थोडं येते. बरं जाऊ द्या, तुम्ही दिवसभर काम केलं आणि तुमच्या कर्माची फळं म्हणजे पैसा संध्याकाळी भेटणार, किती दिवस राहणार? किती दिवस राहणार? संध्याकाळी पैसा भेटलेला कामाचा जास्त काळ टिकत नाही. म्हणजे तुमच्या कर्माची फळं तुम्हाला भेटली पण नाशिवंत स्वरूपाची भेटली, पण देवाच्या कार्याची जी फळं आहेत, निष्काम कार्य कर्माची फळं, ती मात्र तुम्हाला उशिरा भेटतील पण शाश्वत स्वरूपाची भेटतील, की ज्या फळाचा कधी नाश होणार नाही, अशा फळाची प्राप्ती होईल. मला हे सांगायचं की जे स्वतःच्या हिताला जागे आहेत तेच उद्या म्हणतात. आणि जर कोणी देवाला आळवणारा असला एखादा, मनुष्यानाम सहस्रेषु कश्चित यतति सिद्धये यततामपि सिद्धानाम कश्चिमाम वेत्ति तत्वतः. आता शक्यतोर देवाच्या नादी कोणी लागत नाही. एखादा लागला विरळायचा कोणी तुका त्याची लोटांगणी. म्हणून 1000 माणसामध्ये फक्त एखाद्याला देवाची आवड निर्माण होते, आणि अशी आवड ज्याला निर्माण होते असा जो एखादा विरळा असेल, मनुष्यानाम सहस्रेषु, एखाद्या 1000मध्ये तो एकटाच असतो. परंतु देवाला आळवल्यानंतर त्याची फजिती झाली असा मात्र कोणीच नाही. हा एक मात्र आहे, एकदा काय झालं, आता महाराज मी गरीब घरचा माणूस आहे बरं, गरीब आपलं घर म्हणजे घरचा पण गरीब आहे आणि तसा स्वभावाला पण सुद्धा गरीब आहे. खरे खोटे बाबा, हे पा मी खोटं नाही बोलत आहे, म्हणून तुमच्या सोबत 15 वर्षापासून टिकलो नाही. तुम्ही चांगली वाट लावली आहे ना, आहे की नाही? म्हणजे गरीब गाय असली तरच, मारकी असली की डायरेक्ट खाटकाकडच, हा असं आहे. त्यामुळं काही विषय नाही. परंतु मला हे सांगायचं, काय विषय चालू होता आपला? जाऊ द्या, आता तुम्हाला माहिती झालं गरीब आहे, फक्त सप्त झाला की माझ्याकडे पहा, मग काय विषय नाही. बरं आहे का? आता सांगतो तुम्हाला, एका व्यक्तीने काय केलं, बाबाकडे विषय काढला. म्हणे बाबा आपला विष्णुबा घरचा गरीब आहे. ऐका महाराज तुम्ही, काय म्हणे, विष्णुबा घरचा गरीब आहे, बॉल राहायला घर नाही, बुवाच्या घरी वावर नाही, आणि बॉल नोकरी नाही, बुवा गरीब आहे. बाबा म्हणले तो गरीब आहे म्हणून देवाची कृपा आहे त्याच्यावर. देवानं त्याला गरीब केलं
त्याला वावर दिलं नाही, त्याला घर दिलं नाही, त्याला दार दिलं नाही, ही देवाची कृपा झाली त्याच्यावर. हा आता तर म्हणतो समजा आता आता जर देव असं नसलं काय माझ्या देवान बरं नाही केलं राजा, देवान घरी वावर दिलं नाही, राहायला घर दिलं नाही, देवानं बरं नाही केलं असं आपण म्हणतो. पण बाबा म्हणतात बरं झालं देवाची कृपा झाली, कारण जर राहायला घर असतं तर घरी तर पडलो असतो, वावर असतं खापरखेड्याचा जर फोन आला असता भाऊ तर मी काय म्हणलं असतं यंदा साल जमत नाही, कारण गहू पेरेले 4-5 चक्कर त्याला पाडी पाडी देणं चालू आहे, तर माझं काही जमत नाही यंदा. म्हणजे मला सांगा जर ते दिला असतं तर हे परमार्थ घडला असता का? नसता घडला. म्हणून तुकोबारा सुद्धा हेच म्हणतात बरे झाले देवा, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळे बरे झाले निघाले दिवाळे, असे म्हणे कुंडली गावकाळे. अगं बघ आता तुकोबाराय म्हणतात आपण जर म्हणता समजा एखाद्याची बायको जर मेली, ऐका एखाद्याची बायको मेली तर लोक देवाच्या नावानं हे हाणून घेतात, देवा तुला मैत दिसली का, देवा माझी दिसली का. देवानं बरं नाही केलं, पण तुकोबाराची पत्नी जेव्हा मेली बरी या दुष्काळे विषय असा आहे बरे झाले देवा, कारण असं का म्हणले ते देवा जोपर्यंत माझी बायको जिवंत होती ती काय शांत होती का? नाही, बाईला कर्कशा सारखे भांडणं. आणि आजकाल तसं जे महाराजाच्या बायका काय साध्या नसतात असंच म्हणतात. आलं हे मेलं कीर्तन करून रातच्या घरी जर गेलं ना ते माय असं नाही म्हणत या आले का हे पाय धुवा चहा घ्या बरं असं ना आलं आमचं कीर्तन. महाराज ऐका अनुभव नाही. आता काही काही संत भगवान बाबाचं काही लग्न व्हायले का नाही, ब्रह्मचारी आहेत, अनुभव घेतला का? पण काय म्हणतात संसार दुःख मूळ, म्हणजे संसार तर केला नाही, अनुभव तर घेतला नाही, पण संसाराचं दुःख मात्र कळालं. कारण कसं संतावर आमचा विश्वास आहे, संत जे सांगतील ते आम्ही. पण ऐका महाराज म्हणतात याला मी घर दिलं नाही, देवान घर दिलं नाही, दार दिलं नाही, व शेत दिलं नाही, आता देवान त्याची एक इच्छा पूर्ण करावं, त्याला होऊच नाही आता. म्हणजे चांगली पण ऐका तुम्ही ते जमलं, गुरुची कृपा आहे ती. ऐका म्हणजे देवाला वाटतं की ते पण होऊ नये, ऐका पण गुरुची कृपा असली ऐक नाही, हे फुकट नाही, हे आपण त्याचं भजन करतो म्हणून भेटतंय सगळं. नाहीतर दाखवा बरं आता तुमच्या गावातून जर निवडले ना तर टेम्पो भर निघतात, टेम्पो भर ऐक नाही. पण आता मला न्यायची होती, पण आता माझ जमल्यामुळे मी कोणाला नेत असो. ही देवाची कृपा आहे. आणि ही ऐका ही व्यावहारिक रूपाने देवाची कृपा म्हणतो आपण, पण तसे नाही. तुकोबारासारखं जर विचार केला तर त्याला खरी देवाची कृपा म्हणतात. भगवान बाबा म्हणतात माझं त्याच्यामध्ये मन कधी रमलंच नाही. ही देवाची खरी गुरुची कृपा आहे. आणि खरोखर अशी देवाची कृपा ज्याच्यावर झाली त्याचं अनहित कधी झालंच नाही, किंवा
त्याला अधोगतीला कधी जायचं काम पडलं नाही. सदा सर्व काळ त्याच्या जीवनामध्ये उद्धार, कल्याण आणि जीवनमुक्तावस्था प्राप्त झाली. भगवान बाबा म्हणतात की जीवनामध्ये ज्याने आपल्या अंतःकरणामध्ये असा भाव आत्मसात केला त्याला देव कधी दुरावला नाही. आणि जाऊन पुढचं सांगतो की ऐसा जगी असे कोण मज द्या हो दाखवून, ज्याने देवाचा अंगीकार केला किंवा देव आळवला अशा पुरुषाला देव मात्र इथं नाही ठेवत. करुणी नमन आम्ही जाळीला अभिमान, तिने सर्व सुखला तिने सर्व सुख ब्रह्म साम्राजी बैसलो, ब्रह्म साम्राजी बैसलो, तिने सर्व सुख लालो तिने सर्व सुख अशा पुरुषाला देव मात्र करी सुखाची राणीव, म्हणजे त्याला सुखाच्या साम्राज्यावरती नेऊन बसवतो. ही ताकद भावाची आहे. म्हणून सर्वांच्या अंतःकरणामध्ये गुरुबद्दल देवाबद्दल भाव असला पाहिजे. तो म्हणजे असा असला पाहिजे की जेव्हा कधी संकट आपल्यावर येईल तेव्हा मात्र गुरुची कृपा ही आपल्याला आडवी आली पाहिजेत. असा भाव आपल्या अंतःकरणामध्ये असला पाहिजे. आणि खरोखर आता दत्त जरी मूर्ती रूपाने असले तरी जिवंत रूपाने ते म्हणजे भगवान बाबा आहेत. आहे का? विषय असा आहे, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु. ऐका, महाराज म्हणतात देव जेव्हा बोलत नाही, देव जेव्हा बोलतो, ऐका, देव जेव्हा बोलतो तेव्हा तो गुरु होत असतो. आणि गुरु जेव्हा मुके राहतात तेव्हा तो देव होत असतात. समजलं ना तुम्हाला? दत्तात्रय भगवान बोलतात का? नाही. मग तेच भगवान बाबाच्या रूपानं तुमच्याशी बोलतात. आणि तेच भगवान बाबा शांत राहिले की दत्ताच्या रूपानं तुमच्यावर कृपा करतात. अशी यांची संगती. म्हणून देव अशा व्यक्तीला, पुरुषाला, भावनावान पुरुषाला करी सुखाची राणी व सुखाच्या साम्राज्यावरती बैसवतो. हे महाराज अभंगाच्या मने भगवान देवा, मने भगवान देवा, मने भगवान देवा, मने भगवान देवा, मने भगवान देवा. I
ज्ञानेश्वर